Hello, this is the My Artifact episode number 324. आजची तारीख आहे 17 जानेवारी 2015. आता वाजले 2016. आता वाजले करीब रात्रीचे 11:30. Things are really happens, really amazing things happens with me. But that thing might be a bad, but looks like good. म्हणजे बाहेरून मी खूप चांगला दिसून राहिलो, पण आतून मी स्वतःला कोसून राहिलो किंवा समथिंग लाईक दॅट. फर्स्ट ऑफ ऑल मी वडिलांसोबत खोटं बोललो की माझा रिझल्ट लागला, चांगला लागला आणि माझा डिप्लोमा क्लिअर झाला, जे की माझा एक सब्जेक्ट बॅक आहे. तर वडिलांनी तर फुल आझादी दिली आहे, बेटा आता तुझ्यापाशी 6 महिने फुल आझादी आहे, त्यामुळे मी आता काही पण करू शकतो राईट ना, त्यांच्या म्हणण्यानुसार. बट ॲक्च्युली मला पढाई करायला लागेल. मी त्यांना खोटं बोललो, त्या खोट्याचं खरं करावं लागेल. या सेमिस्टरमध्ये थर्मल निघालाच पाहिजे. म्हणजे निघतेच म्हणा, एवढा काही हार्ड सब्जेक्ट नाही. हार्डली 1 हफ्त्याची जरी स्टडी केली कंटिन्युअस तरी निघून जाईल हा सब्जेक्ट. पूर्ण थेरी आहे, डायग्राम वगैरे. आय कॅन डू दिस. अनदर थिंग इज खूप चांगल्या गोष्टी माझ्यासोबत होऊन राहिल्या. रिअली अमेझिंग दॅट थिंग्स का जे की मला खूप हॅपी करत आहे, खूप खुश ठेवत आहे. आय डोंट नो व्हाय, बट म्हणजे असं म्हणते यार, समजा जर आजचा दिवस चांगला आहे, तुझा दिवस वाईट राहीन. तर समजा जर उद्याच्या चांगल्या दिवसासाठी आपण जर आजचे चांगले दिवस सोडून उद्याच्या चांगल्या दिवसाची आपण प्रार्थना करत असोल तर यू आर मॅड. तर तुमच्यापाशी ऑकेजन आहे आणि तुमच्यापाशी एक रिझन आहे खुश होण्याचा, तर यू हॅव टू बी अ हॅपी, नॉट बी अ सॅड. बिकॉज इफ यू आर सॅड देन यू आर हॅपी इन फ्युचर. दॅट इज नॉट अ थिंग. थिंक लाईक ऑलवेज बी अ हॅपी. म्हणजे नेहमी कीप स्माइलिंग करत राहा, हमेशा चांगल्या गोष्टी तुमच्यासोबत होत राहते. दॅट इज द डील. आज काय झालं, आज संडे. ग्रॅज्युअली संडे, आज लग्न, बहुत सारे लग्न. आज सकाळी पण लग्न होतं, संध्याकाळी पण लग्न होतं. जिम ऑफ, घरीच होतो, पाणी मारलं, त्याच्यानंतर थोडंसं चकलगस्ती केली, आंघोळ वगैरे केली, इंट्यासोबत गेलो. इथे लायब्ररीमध्ये लग्न होतं. लग्न 2 वाजता लागलं. बहुत भूक लागली तरी मी चांगला नाश्ता दाबून खाल्ला होता. इडली मोठ्या आईने केला, एवढ्या बकवास केल्या होत्या इडल्या, वाटतही नव्हतं इडल्या खाऊन राहिलो का खाऊन राहिलो. रिअली क्रिपी इडल्या. आजपर्यंत अशा इडल्या कधी खाल्ल्या नाही. तरी चटणी चांगली झाली होती, त्यामुळे ओके ठीक आहे. मग काही नाही, इथे लग्नामध्ये गेलो. 2 वाजता लग्न लागलं. अशी भूक लागली होती. तर एवढी भीड, त्याच्यामध्ये जेवण घेतलं आणि रप पण खतम झालं. पोट एकदम भरभरून असं गोल मटोल. माझं इतक्यात पोट खूप जास्त निघून राहिलं आहे. अरे नो वाय, बट निघून राहिलं. मी एवढी जिम तर राहिलो कसं पण पोट कोण निघून राहिलं. कारण माझं खाणं पिणं वाढलं आणि त्यामुळे ना आता थोडंसं ते पूर्ण जिरून जाते यार, लवकरच जिरून जाते. जिममध्ये जातो एकदम प्लेन होऊन जाते. संडास पण आलो प्लेन होऊन जाते. जेवण केलं पोट भरून का पुन्हा फुगते. म्हणजे मला आता याचा रिझल्ट कळला आहे का आपण जे खातो ना ते बरोबर पोटात जाते. बाकी कुठे जात नाही, त्यामुळे पोट फुगते. म्हणजे मी वाजवीपेक्षा जास्त खाऊन राहिलो का नाही, दॅट इज नॉट. मी 2 पोळ्या भात खाल्लं, जास्त काही नाही. हार्डली 2-3 गुलाबजामुन आणि बस, बाकी काही नाही. असं बाहेरचं तर खूप काय खातो यार, पण माझं ते जिम आहे ना, ते बरोबर मेंटेन करते, हेल्थ बरोबर रिकवर करते. मी इथं बाहेर किती 2-3 वाजेपर्यंत जागा राहतो, आडवा तिडवा खातो. जिम माझी हेल्थ मेंटेन करते. दॅट्स वाय आय नीड अ जिम. जरी माझी बॉडी बनत नसेल तरी माझी हेल्थ मेंटेन कॉन्स्टंट आहे, खराब होत नाही, त्यामुळे दॅट इज द थिंग. मग काही नाही, घरी आलो. पिंट्याकडे चकलगस्ती केल्यानंतर घरी आलो होतो. एजंट्स ऑफ शील्ड बघितलं. 5 वाजता मग थोडंसं साफसफाई वगैरे, त्याच्यातच 7 वाजले. पिंटाला फोन केला, 8 वाजता म्हणे आज प्लॅन मारला.
युनिनॉरचा इंटरनेटमध्ये काफी खूप महिन्यानंतर मी इंटरनेटमध्ये प्लॅन मारला. तर म्हणजे मोबाईलमध्ये प्लॅन मारला. तर काही अमेझिंग वाटते. म्हणजे मी आता कुठेही जाईन तरी मला व्हॉट्सॲप उघडता येते, बघता येते वगैरे वगैरे स्टफ लाईक दॅट. 1 महिन्यात आहे 28 दिवस. 1 महिना आपलं म्हणजे आता वरचा स्लॅब बनवणं ना, त्यासाठी थोडा वेळ थांबत लागेल आपल्याला 1 महिना तरी. कारण ते अँटिनासाठी जागाच नाही ना वरती. जर पुढे स्लॅब घेतला तर पूर्ण जागा कवर होत आहे ना, त्यामुळे देर इज नो चान्स. आणि जरी घेतला तरी अँटिना पुढे मागं समजा मोडेमला काही खराब वगैरे झालं, पुन्हा त्याच्यावर आफत, पुन्हा त्याला खर्च लावा. सो मला वाटते आता मी हे कनेक्शन काढतो आणि इथे ठेवून देतो उद्या. कारण आता सोनूच्या मोबाईलमध्ये इंटरनेट प्लॅन आहे, माझ्या मोबाईलमध्ये इंटरनेट प्लॅन आहे. जास्त काही स्पीड नाही, पण चालते 1 महिना वगैरे. व्हॉट्सअप, फेसबुक ओके ठीक आहे. कंबाच्या घरी लग्न होतं. कंबाच्या घरी नाही, कंबाच्या घरचं लग्न होतं. तिथे गेलो, काफी मजा आली. काफी क्लास जेवण होतं. तडक्याची भाजी, वरण भात. आता खाल्लं यार खूप चांगलं. 2 पोळ्यान भात असा दाबून खाल्ला. दहीवडे खातो म्हणलं पण पोट असं भरून होतं का काहीच नाही, काही खाणत नाही मला. तिथून आलो. तिथून मग रोठ्याला गेलो. आता तिथून म्हणजे आलो किती 11 वाजता तिथून निघालो. आणि तिथून टर्न एकदम वेळेवर, चलो रोठा. गेलो रोठ्याला. तेवढ्या अंधारात भीतीमध्ये. आणि एक तर वरून पाऊस, हिवाळ्यात पाऊस आहे ना, थोडंसं अजीब गोष्ट वाटते. कारण नाही का, बहुत ही स्कॅरी. कारण रात्रीचा वेळ आहे, कोणी आसपास दिसत नाही. सो दॅट इज काइंड ऑफ स्कॅरी. तरी जिवंत घरी आलो. सो दॅट इज अ बिग अचिव्हमेंट फॉर अस. आणि आता आर्टिफॅक्ट. सो दिस इज द डे बाय डे माझे दिवस खूप चांगले चालले आहे. आणि मला ह्याची थोडीशी काळजी करावं लागेल आणि पढाई करावं लागेल. या सो this is the end. This is the My Artifact episode number 224. Right now we are at वर्धा, महाराष्ट्र. माझ्या मोबाईलमध्ये 6% बॅटरी आहे. अँड थँक्यू.